चला क्वेश्चन काय म्हणलंय, खालील विधान सत्य ठरवण्यासाठी ची आपल्याला किंमत आहे दिली, म्हणजे किंमत काढा असं म्हटलेलं आहे. ओके, तर आहे दिलं तर देऊ द्या. ठीक आहे, बघा आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, बघा प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. इथं आपल्याला बॉड मास नुसार आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, बॉड मास नुसार म्हणजे पदावलीच्या नियमानुसार, म्हणजे कण चे भागू बे व, याला आपण इंग्लिश मध्ये बॉड मास म्हणतो. काय म्हणतो? बॉड मास. ओके, चल रे याचं पूर्ण याचं फुल फॉर्म सांगू शकतो? पार्थ द बॉड मास म्हणजे काय, मी मराठी सांगतो. कंस म्हणजे पहिल्यांदा कंस सॉल्व करायचा, चे आला असेल तर पहिल्यांदा चे सॉल्व करायचं, आला तर भागाकार पहिला असतो, भागाकार सॉल्व करायचा. ह्या दोघांपैकी जो डावीकडून पहिला येईल तो सॉल्व करा. या दोघांपैकी डावीकडे जो पहिला येईल तो सॉल्व करा. म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. ओके, आता हे झालं. आता बघा हे बॉड मास म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. व्ही फॉर ब्रॅकेट, ओ फॉर ऑफ, डी फॉर काय डिव्हिजन, एम फॉर मल्टिप्लिकेशन, ए फॉर ऍडिशन अँड एस फॉर सबस्ट्रॅक्शन. ओके, बघा हे आपल्याला सिक्वेन्स नुसार जायचं आहे. बघा जो लेफ्ट साइड कडून जो पहिला येईल तो सॉल्व करा, लेफ्ट साइड कडून पहिला येईल तो सॉल्व करा. ह्या दोघांपैकी कुठलाही केलं तरी चालेल. ओके, तर काही फरक पडत नाही. ओके, तर सगळ्यांना समजलं. तर हे आपल्याला पदावलीच्या नियमानुसारच सॉल्व करायचं आहे. आणि आतापर्यंत तुमचं उत्तर नाही आलं म्हणजे तुमचं काय खरं नाही. ओके, तुमचं काय खरं नाही. पेपर आलेला आहे, श्रुतिकाने पाठवलेला. व्हेरी गुड श्रुतिका, 14 टाकलेला आहे, छान. जेईचं पण आलं नाही, त्याची काय झाली, झोप झाली नाही. आणि काय झालं, त्याचा थोडा अभ्यास पण त्याचा मार खातोय होते. ठीक आहे, तर आतापर्यंत तुम्हाला काय पाहिजे, उत्तर